हॅलो स्टुडंट्स, एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन या टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरला स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन, की जे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी असं म्हटलं जातं, हे स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरला आपण या स्ट्रक्चरवरती आधारित किंवा या स्ट्रक्चरचं जे काही फंक्शन आहे ज्याला आपण म्हणतो की फॉर्मेशन ऑफ युरिन, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ फॉर्मेशन ऑफ युरिन हा पॉईंट इथं क्लिअर करतोय. तर पहा, या युरिन फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे किंवा हे जे मेकॅनिझम आहे याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. पहिली जी स्टेप आहे ज्याचं नाव आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन, 2 नंबरची जी स्टेप आहे ज्याला म्हटलं जातं सिलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शन, आणि 3 नंबरला आहे ट्युब्युलर सिक्रेशन. म्हणजे सिंपल वेमध्ये युरिन फॉर्मेशन किंवा मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन या प्रोसेसमध्ये किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशनच्या मदतीनं नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये युरिन फॉर्मेशनची प्रोसेस होत असते. तर सुरुवातीला आपण या मेकॅनिझमचा जो पहिला पॉईंट आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन हा पॉईंट क्लिअर करूया. तर पहा, कोणताही पॉईंट किंवा कोणतीही स्टेप पाहत असताना आपल्याला पहिल्यांदा त्याची साईड पाहायचे, त्याच्यानंतर ॲक्च्युली ही प्रोसेस कशा पद्धतीनं होते आणि या प्रोसेसमध्ये नेमकं काय तयार होतं हे पॉईंट आपल्याला क्लिअर करायचे आहे. तर पहा, अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणजे काय, लास्ट लेक्चरला आपण क्लिअर केलं होतं की फिल्ट्रेशन टेक्स प्लेस अंडर प्रेशर, ज्याला अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. अल्ट्रा फिल्ट्रेशनची जी साईट आहे ती आपण कालच्या लेक्चरला पाहिलेली आहे, की ज्याचं नाव आहे माल्फिजन बॉडी किंवा यालाच काय म्हटलं जातं बोमेन्स कॅप्सूल. की या माल्फिजन बॉडीमध्ये 2 स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, ग्लोमेरुलस आणि बोमेन्स कॅप्सूल. याचा उपयोग अल्ट्रा फिल्ट्रेशन या प्रोसेससाठी इथं केला जाऊ शकतो. तर ही एक इथं डायग्राम काढलेली आहे. या डायग्राममध्ये कप शेप्ड स्ट्रक्चर ज्याला म्हटलं जातं बोमेन्स कॅप्सूल हे दाखवलेलं आहे. हे डबल लेअर स्ट्रक्चर आहे आणि या कप शेप्ड कॅव्हिटीमध्ये कॅपिलरी काय आहे, नेटवर्क आहे. हे कॅपिलरी नेटवर्क ज्या ब्लड वेसलमध्ये तयार झालं ज्याला म्हटलं जातं ॲफरंट आर्टेरिओल असं म्हटलं जातं. आणि ही जी ब्लड वेसल कॅपिलरी नेटवर्क युनाईट होऊन तयार होणारी जी कॅपिलरी नेटवर्क आहे ज्याला म्हटलं जातं इफरंट आर्टेरिओल असं म्हटलं जातं. हे जे स्ट्रक्चर आहे ज्याला ग्लोमेरुलस आणि बोमेन्स कॅप्सूल या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये जी प्रोसेस होत असते की अंडर प्रेशर, ज्याला अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. तर पहा, ही प्रोसेस नेमकी कशी होती. जेव्हा रिनल आर्टरीकडून ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय हा किडनीला होतो किंवा नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये ब्लडची एंट्री होत असते, तेव्हा नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये ब्लडला घेऊन येण्याचं काम हे ॲफरंट आर्टेरिओल करत असतं. ॲफरंट आर्टेरिओल डिवाइड होते, रिडिवाइड होते, कॅपिलरी नेटवर्क तयार होतं. आणि हे कॅपिलरी जे नेटवर्क आहे ज्याची परमिएबिलिटी आपल्या बॉडीमध्ये इतर ज्या कॅपिलरी नेटवर्क आहे याच्यामध्ये 1000 पटीने जास्त आहेत, कारण ह्या कॅपिलरी हा फेनेस्ट्रेटेड म्हणजेच काय आहेत, याच्यामध्ये मायक्रोस्कोपिक पोअर्स प्रेझेंट आहेत. मायक्रोस्कोपिक पोअर्स प्रेझेंट असल्यामुळं एक प्रकारचं इथं काय होत असतं, फिल्ट्रेशनची प्रोसेस होत असते. म्हणजेच या कॅपिलरीमधून आलेलं ब्लड विथ द हेल्प ऑफ बोमेन्स कॅप्सूलचा जो काही इंटरनल लेअर आहे ज्याला आपण म्हणतो विसरल लेअर असं म्हटलं जातं, इनर लेअर जो आहे ज्याला विसरल लेअर असं म्हटलं जातं, हा विसरल लेअर स्पेशल टाईपच्या ज्या सेल्सपासून तयार झालेला आहे ज्याला पोडोसाइट्स असं म्हटलं जातं. या पोडोसाइटला फूट लाईक प्रोसेस आहे ज्याला पोडो सेल असं म्हटलं जातं, आणि याच्यामध्ये गॅप प्रेझेंट असतो ज्याला फिल्ट्रेशन स्लिट असं म्हटलं जातं. या फिल्ट्रेशन स्लिटचा वापर करून इथं काय होत असतं, ब्लडचं फिल्ट्रेशन होत असतं. आता हे ब्लडचं फिल्ट्रेशन होत असताना अंडर प्रेशर होतं असं म्हटलं जातं, म्हणूनच याला अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. तर हे जे फिल्ट्रेशनचे जे काही प्रेशर आहेत हे कोणकोणते आहेत ते पाहूया. तर पहा, ॲफरंट आर्टेरिओलमध्ये जे येणारं ब्लड आहे हे कॅपिलरी नेटवर्कमध्ये जाणार आहे. कॅपिलरी हे काय आहेत, कॉइलिंग फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे इथं जे प्रेशर क्रिएट होणार आहे ज्याला म्हटलं जातं, हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे ग्लोमेरुलस आहे. त्यामुळे इथं जे प्रेशर क्रिएट होतं याला ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हटलं जातं. म्हणजेच अल्ट्रा फिल्ट्रेशन या प्रोसेससाठी पहिल्या प्रेशरची जी गरज असते किंवा रिक्वायरमेंट असते किंवा पहिलं प्रेशर जे क्रिएट होत असतं की ज्याला ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर असं म्हटलं जातं, आणि ज्याची व्हॅल्यू ही नेहमी कशी असते, कॉन्स्टंट असते, 55 mmHg. म्हणजे हे जे प्रेशर आहे या प्रेशर काउंटिंगचं जे युनिट आहे ते mmHg मध्ये दिलेलं आहे. हे जे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर याचा अर्थ काय होतो, तर इथं येणारं जे ब्लड आहे याच्यामध्ये जे काही वॉटर प्रेझेंट आहे हे वॉटर एक प्रेशर क्रिएट करतं, हे ग्लोमेरुलसमध्ये होत असतं, म्हणून याला ग्लोमेरुलस हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि जे 55 mmHg आहे. त्याच्यानंतर या प्रोसेसमध्ये या ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करणारे 2 प्रेशर असतात. म्हणजे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज अपोज्ड बाय 2 प्रेशर असं म्हटलं जातं. याच्यामधलं पहिलं प्रेशर आहे ज्याला म्हटलं जातं ऑस्मोटिक प्रेशर असंही म्हटलं जातं किंवा कोलॅडल ऑस्मॅटिक प्रेशर असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा होतो
की इफ्रंट आर्टेरिओलमध्ये ॲफ्रंट आर्टेरिओल, त्याच्यानंतर ब्लड कॅपिलरी, याच्यामध्ये जे काही ब्लड प्रेझेंट आहे या ब्लडमध्ये केमिकल कंपोजिशनमध्ये ज्याला हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड आहेत किंवा ज्याला आपण प्लाझ्मा प्रोटीन असं म्हणतो, हे जे प्लाझ्मा प्रोटीन आहेत ह्या फिल्ट्रेशन प्रोसेससाठी काय करत असतात, एक अडथळा म्हणून काम करत असतात. याचाच अर्थ हे जे कोलायडल ऑस्मॅटिक प्रेशर आहे किंवा ज्याला आपण ग्लोमेरुलस ऑस्मॅटिक प्रेशर असं म्हणतो, हे जे प्रेशर आहे हे हायड्रोस्टॅटिक प्रेशरला काय करत असतं, अपोज करत असतं. म्हणजेच जे काही हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड आहेत हे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करतात आणि हे प्रेशर किती राहत असतं, 30 mmHg, की ज्याला ऑस्मॅटिक प्रेशर इन ब्लड असंही म्हटलं जातं. इथं लिहिलेलं आहे OPB याचा अर्थ होतो ऑस्मॅटिक प्रेशर प्रेझेंट इन ब्लड. ऑस्मॅटिक प्रेशर ब्लडमध्ये कशा पद्धतीने क्रिएट झालं की या ब्लडमध्ये हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड प्रेझेंट आहेत आणि हे कंपाऊंड फिल्ट्रेशन प्रोसेससाठी अडथळा करत असतात. याचाच अर्थ ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशरला विरोध करत असतात. म्हणजेच याला अपोज करणारं जे प्रेशर आहे ते इथं किती क्रिएट झालं, 30 mmHg. यालाच कोलायडल प्रेशर असंही म्हटलं जातं, प्लाझ्मा कोलायडल प्रेशर असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे जेव्हा फिल्ट्रेशन होऊन या ग्लोमेरुलसमधून ब्लड हे युरिनरी स्पेसमध्ये येतं किंवा कॅप्सुलर स्पेस. हा युरिनरी किंवा कॅप्सुलर स्पेस म्हणजे काय आहे, बोमेन्स कॅप्सूल हे जे कप शेप्ड स्ट्रक्चर आहे 2 लेअरनी तयार झालेलं आहे. आउटर परायटल आणि इनर विसरल, या दोन्हींच्या मधली जी जागा आहे ज्याला युरिनरी स्पेस किंवा कॅप्सुलर स्पेस असं म्हटलं जातं. इथं फिल्ट्रेशन झाल्यानंतर एक प्रेशर क्रिएट होतं आणि या प्रेशरला म्हटलं जातं की ज्याला म्हटलं जातं कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. म्हणजेच आपण एक चाळण घेतलेली आहे, चाळण म्हणजे इथं बोमेन्स कॅप्सूल आहे, या चाळणीच्या वरती काय आहे, एखादं लिक्विड आहे, म्हणजे हे लिक्विड म्हणजे काय आहे, ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे. आणि त्याच्यानंतर या चाळणीतून एखाद्या बाउलमध्ये जेव्हा फ्लूइड येतं तेव्हा फ्लूइडमध्ये सुद्धा काय राहत असतं, एक प्रेशर क्रिएट होतं ज्याला म्हटलं जातं कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. म्हणजे फिल्ट्रेट झालेलं जे काही फिल्ट्रेशन आहे याच्यामध्ये सुद्धा वॉटर प्रेझेंट असतं आणि त्याचं एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतं. आणि हे दोन्ही प्रेशर म्हणजे कोणते, की ज्याला असं म्हटलं जातं 30 mmHg आणि 15 mmHg, हे अपोजिंग प्रेशर आहेत. कुणासाठी, ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशरसाठी. म्हणजे फिल्ट्रेशन प्रोसेससाठी, मेन फिल्ट्रेशन प्रोसेससाठी जे प्रेशर क्रिएट होतं ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर. या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला अपोज करणारे जे प्रेशर क्रिएट होत असतात याच्यामुळं जी व्हॅल्यू मिळते ज्याला म्हटलं जातं नेट फिल्ट्रेशन प्रेशर असं म्हटलं जातं किंवा इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर असं म्हटलं जातं. हे नेट फिल्ट्रेशन प्रेशर कशा पद्धतीनं काउंट केलं जातं किंवा कॅल्क्युलेट केलं जातं, तर मेन जे प्रेशर आहे हे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ज्याला 55 mmHg असं म्हटलं जातं. याच्यामधून 2 जे अपोजिंग करणारे जे प्रेशर आहेत की जे कोलायडल ऑस्मॅटिक आणि त्याच्यानंतर कॅप्सुलरचं, हे 30 + 15 45 झाले. म्हणजे नेट फिल्ट्रेशन प्रोसेस ही काय राहत असते, 10 mmHg राहत असते. काही बुकमध्ये हे जे ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे 60 दिलेलं असतं, त्यामुळे ही व्हॅल्यू इथे किती येत असते, 15 mmHg येत असते. म्हणजेच पहिली युरिन फॉर्मेशनची जी स्टेप आहे ज्याला अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं, अल्ट्रा फिल्ट्रेशनसाठी जे नेट प्रेशर इथं अप्लाइड होत असतं त्याची व्हॅल्यू आहे 10 mmHg. हे कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन झालेलं आहे हा पॉईंट इथं क्लिअर झालेला आहे की मेन प्रेशर आणि त्याला अपोजिंग करणारे 2 प्रेशर, याच्यामुळं जी व्हॅल्यू आलेली आहे ही 10 mmHg झालेलं आहे. आणि हे अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेससाठी हे काय असतं, गरजेचं असतं. आता पहा, अल्ट्रा फिल्ट्रेशन या प्रोसेसमध्ये नेमकं फिल्ट्रेशन कशाचं होतं. अल्ट्रा फिल्ट्रेशन याचा अर्थ कळाला की अंडर प्रेशर ही प्रोसेस होत असते. आता या प्रोसेसमध्ये नेमकं काय तयार होतं, या प्रोसेसमध्ये युरिनरी किंवा कॅप्सुलर स्पेसमध्ये जे फिल्ट्रेट तयार होतं ज्याला ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असं म्हटलं जातं. ग्लोमेरुलर फिल्ट्रेट हे युरिनरी स्पेस किंवा कॅप्सुलर स्पेसमध्ये प्रेझेंट असतं. हे जे फिल्ट्रेट आहे, हे फिल्ट्रेट म्हणजे नेमकं काय आहे, याचं नेचर कसं आहे, तर हे अल्कलाइन असतं आणि या फिल्ट्रेटला म्हटलं जातं डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा असं म्हटलं जातं. डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. तर आता पहा, डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा म्हणजे काय, जेव्हा हार्टमधलं ब्लड हे किडनीकडे येतं म्हणजे नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये येतं, नेफ्रॉनमध्ये ग्लोमेरुलसमध्ये जातं, इथं काय होणार आहे, अल्ट्रा फिल्ट्रेशनची प्रोसेस होणार आहे. तर या अल्ट्रा फिल्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये ब्लडचं फिल्ट्रेशन होतं. ब्लडच्या फिल्ट्रेशनमध्ये नेमकं फिल्ट्रेटमध्ये कोण जातो,
आणि बाहेर इफरंट आर्टेरियल थ्रू हा परत हार्टकडे कोण जाणार आहे, हा पॉईंट इथं महत्त्वाचा आहे. म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन या प्रोसेसमध्ये ब्लड फिल्ट्रेट होतं. याचा अर्थ या फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये जे काही हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये ब्लड सेल्स आणि त्याच्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन यांचं फिल्ट्रेशन होत नाही. कारण हे कसे आहेत, हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड आहेत. या फिल्ट्रेशन स्लीटमधून हे युरिनरी स्पेसमध्ये येत नाहीत. म्हणजे अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये ब्लड सेल आणि प्लाझ्मा प्रोटीन यांचं फिल्ट्रेशन होत नाही. मग हे ब्लड सेल आणि प्लाझ्मा प्रोटीन हे नेमके कुठे जातात, तर कॅपिलरी नेटवर्कमधून पुढे तयार होणारी जी ब्लड वेसल आहे ज्याला म्हटलं जातं इफरंट आर्टेरियोल असं म्हटलं जातं. आणि इफरंट आर्टेरियोल पासून एक कॅपिलरी नेटवर्क तयार होतं ज्याला म्हटलं जातं पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क. आणि पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क पासून काय तयार होत असते, रिनल व्हेन तयार होत असते. आणि ही रिनल व्हेन पुन्हा हार्टकडे डिऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय किंवा ज्याच्यामध्ये वेस्ट प्रोडक्ट आहेत असं ब्लड घेऊन पुन्हा ते कशाकडे जात असतं, हार्टकडे जात असतं. याचाच अर्थ अल्ट्रा फिल्ट्रेशन या प्रोसेसमध्ये जेव्हा ब्लडचं फिल्ट्रेशन होतं तेव्हा ब्लडमध्ये प्रेझेंट असलेले ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा प्रोटीन हे फिल्टर होत नाहीत. मग याच्यामध्ये नेमकं काय येतं, तर ब्लडमध्ये नेमकं काय प्रेझेंट असतं, तर जेव्हा आपण ब्लडचं केमिकल कंपोजिशन पाहतो तेव्हा याच्यामध्ये जवळजवळ 90 ते 92% पाणी असतं. या ब्लडमध्ये उरलेल्या 8% मध्ये कोण प्रेझेंट असतं, प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स प्रेझेंट असतात. ब्लड सेल यांचं फिल्ट्रेशन होत नाही, तो पॉईंट इथं क्लिअर झाला. आता प्लाझ्मामध्ये नेमकं कोण प्रेझेंट असतं, तर प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात ग्लुकोज म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जे काही प्रोटीन येतात हे प्रोटीन फिल्टर होत नाहीत. म्हणून ग्लोमेरुलर फिल्ट्रेट जे काही तयार होणार आहे ज्याला म्हटलं जातं डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा, असा प्लाझ्मा की ज्याच्यामध्ये प्लाझ्मा प्रोटीन ॲब्सेंट आहेत असं जे फिल्ट्रेट आहे ज्याला म्हटलं जातं ग्लोमेरुलर फिल्ट्रेट, जे युरिनरी स्पेसमध्ये येतं किंवा यालाच म्हटलं जातं डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. म्हणजेच अल्ट्रा फिल्ट्रेशन या प्रोसेसमध्ये ही एका स्पेसिफिक प्रेशरचा एका स्पेसिफिक प्रेशरमुळं ब्लडचं फिल्ट्रेशन होतं. आणि या ब्लडच्या फिल्ट्रेशनमध्ये नेमकं काय तयार होतं, ग्लोमेरुलर फिल्ट्रेट तयार होतं. या ग्लोमेरुलर फिल्ट्रेट हे अल्कलाइन इन नेचर असतं आणि त्याच्यासोबत त्याला डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये प्लाझ्मा प्रोटीन ॲब्सेंट असतात. उरलेला ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा प्रोटीन इफरंट आर्टेरियल थ्रू ते कुठे जाणार आहेत, रिनल वेनकडे जाणार आहेत. हा पॉईंट आपला इथं क्लिअर झाला. इथं अल्ट्रा फिल्ट्रेशन ही प्रोसेस काय झालेली आहे, संपलेली आहे. आता महत्त्वाचा पॉईंट, ग्लोमेरुलर फिल्ट्रेटमध्ये डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा इथं प्रेझेंट आहे. पण या डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मामध्ये नेमकं काय काय प्रेझेंट असतं, तर ब्लडमध्ये प्रेझेंट असलेले ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा प्रोटीन सोडून बाकी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड याच्यामध्ये प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये मेनली वॉटर आहे, ग्लुकोज आहे, अमिनो ॲसिड्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. त्याच्यानंतर जो काही वेस्ट प्रॉडक्ट तयार झालेला आहे, युरिया आहे, युरिक ॲसिड आहे, क्रिएटिनिन आहे. म्हणजेच सगळ्या पद्धतीचं केमिकल कंपोजिशन जे काही ब्लडमध्ये प्रेझेंट आहे हे इथं फिल्टर होऊन हे कुठे येणार आहे, युरिनरी स्पेसमध्ये येणार आहे. याच्यामध्ये फक्त ॲब्सेंट कोण आहेत, ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा प्रोटीन. याला म्हटलं जातं ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन हे एका मिनिटाला जे फिल्ट्रेट तयार होईल याची जी व्हॅल्यू आहे किंवा याचं जे अमाऊंट आहे हे 125 ml पर मिनिट तयार होत असतं. म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनचा जो रेट आहे तो 125 ml पर मिनिट राहत असतो. जेव्हा दिवसाचं काउंटिंग केलं जातं तेव्हा 180 लिटर पर डे असं म्हटलं जातं. आता 125 ml पर मिनिट तयार होण्यासाठी याच्यामधून जवळजवळ 600 ml ऑफ ब्लड हे या फिल्ट्रेशन प्रोसेसमधून जावं लागत असतं. त्याच्यानंतर म्हणजे 600 ml ऑफ ब्लडची इथं रिक्वायरमेंट असते एका मिनिटामध्ये की जिथं 125 ml ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेट तयार होत असतं. आता आपल्या बॉडीमध्ये जेवढं ब्लड प्रेझेंट आहे या पूर्ण ब्लडचं फिल्ट्रेशन होण्यासाठी 4 मिनिटचा वेळ लागत असतो. म्हणजे बॉडीमध्ये जे काही 5 ते 5.5 लिटर ब्लड प्रेझेंट आहे हे 4 मिनिटामध्ये या माल्फिजन बॉडीमध्ये काय होत असतं, अल्ट्रा फिल्ट्रेशन होत असतं. तयार झालेला जो प्रॉडक्ट आहे ज्याला प्रायमरी युरिन असं म्हटलं जातं किंवा यालाच ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असंही म्हटलं जातं. पुढे इथं आपला अल्ट्रा फिल्ट्रेशन हा पॉईंट क्लिअर झाला की अल्ट्रा फिल्ट्रेशन नेमकं कुठं होतं, त्याची साईट काय आहे, कोणत्या प्रेशरमुळे होत असतं आणि या फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये नेमका काय प्रॉडक्ट तयार होतो, तो प्रॉडक्ट कसा आहे. त्यानंतर
तयार झालेलं जे प्रायमरी युरिन आहे याचाच अर्थ की ग्लोमेरुलर फिल्ट्रेट हे नेक रिजनमधून कुठे येत असतं, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये येत असतं. त्याच्यानंतर ते लूप ऑफ हेनलेमध्ये जातं, त्याच्यानंतर डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल आणि त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट. आता पुढचा प्रवास होत असताना आपण युरिन फॉर्मेशनच्या किंवा मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशनच्या दुसऱ्या स्टेपकडे जातो. दुसऱ्या स्टेपचं नाव आहे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. म्हणजेच या ट्युब्युलमधून जो काही प्रॉडक्ट बाहेर जाणार आहे, कोणता प्रॉडक्ट बाहेर जाणार आहे की ब्लडमध्ये प्रेझेंट असलेलं सगळं मटेरियल हे बाहेर जाऊ शकतं, पण आपल्या बॉडीला त्याची गरज असते आणि गरजेसाठी आपली बॉडी पुन्हा ट्युब्युलमधून बाहेर जाणारे जे काही सबस्टन्स आहेत हे पुन्हा ब्लडमध्ये मिक्स केले जातात किंवा ब्लडमध्ये बॅक किंवा रिटर्न घेतले जातात. ही जी प्रोसेस आहे ज्याला म्हणलं जातं सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. तयार झालेला ग्लोमेरुलर फिल्ट्रेट हा जेव्हा पीसीटी म्हणजेच प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये जातो तेव्हा हे जे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल आहे त्याचं स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आपण सांगितलं होतं की जो कॉलमनर इपिथेलियल सेल्स पासून तयार झालेला आहे, ज्याला मायक्रोविलायची ब्रश बॉर्डर आहे, मायटोकॉन्ड्रियाची संख्या जास्त आहे आणि मायक्रोविलाय ह्या नेहमी रिॲब्सॉर्प्शनचा एरिया वाढवण्याचं काम करत असतात. हे आपण लास्ट लेक्चरला क्लिअर केलं होतं. तर या मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशनमध्ये दुसरी स्टेप आहे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनमध्ये तयार झालेल्या ग्लोमेरुलर फिल्ट्रेटमधून जवळजवळ 90% जे काही सबस्टन्स आहेत हे ब्लडमध्ये पुन्हा काय केले जातात, पिकअप केले जातात किंवा रिटर्न बॅक टू टिश्यू फ्लुइडमध्ये इथं मिक्स होत असतात. याचाच अर्थ याला म्हणलं जातं सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनची जी प्रोसेस आहे ही नेमकी कुठं कुठं होत असते नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये, तर पहिल्यांदा पीसीटीमध्ये होते, त्यानंतर लूप ऑफ हेनलेमध्ये होते आणि त्यानंतर डीसीटीमध्ये होत असते. म्हणजेच जसं आपण पाहिलं अल्ट्रा फिल्ट्रेशन फक्त मालफिजन बॉडीमध्ये होतं, पण सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन हे पीसीटीमध्ये होतं, डीसीटीमध्ये होत असतं आणि त्याच्यासोबत लूप ऑफ हेनलेमध्ये सुद्धा होत असतं. तर सुरुवातीला आपण पीसीटीमध्ये रिॲब्सॉर्प्शनमध्ये कोणकोणते प्रॉडक्ट हे रिॲब्सॉर्ब केले जातात हे पाहूया. तर पहा, तयार झालेलं ग्लोमेरुलर फिल्ट्रेट हे पीसीटीमध्ये आलं. पीसीटी हे हायली कॉइलिंग स्ट्रक्चर आहे. हायली कॉइलिंग स्ट्रक्चरमुळे इथं होणारी जी प्रोसेस आहे ती स्लो आहे. ही प्रोसेस स्लो का झाली, तर कॉइलिंग स्ट्रक्चरमुळे. स्लो होण्याचं कारण कॉइलिंग स्ट्रक्चर आहे, त्याच्यासोबत इथं महत्त्वाचा इव्हेंट होतो कोणता, रिॲब्सॉर्प्शन. म्हणजेच फिल्ट्रेटमधून वाया जाणारे जे काही सबस्टन्स आहेत हे वाया न जाऊ देण्याचं काम हे पीसीटी करत असतं. म्हणजे वेस्ट जो काही बाहेर जात असतो त्याच्यासोबत बॉडीमधले युजफुल सबस्टन्स बाहेर जाता कामा नये याच्यासाठी ही सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनची प्रोसेस आहे. या सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनमध्ये पीसीटी आणि डीसीटीमध्ये जवळजवळ 99% जे काही सबस्टन्स आहे हे पुन्हा टिश्यू फ्लुइडमध्ये म्हणजेच पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्कमध्ये हे पुन्हा काय केले जातात, पाठवले जातात. आता ते कसे पहा, तर जेव्हा पीसीटीमध्ये